नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यातील 7वा पाठ धातू अधातू या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहेत ज्यांची उत्तरे जाणून घेणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण सुरुवातीला पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे घेणार आहोत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात करतात? उत्तर आहे, मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातू सदृश्य या 3 प्रकारात करतात। दुसरा प्रश्न, दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो? याचं उत्तर आहे, धातू तांबे, लोखंड, स्टील, ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील। अधातू आयोडीन, ऑक्सिजन, क्लोरीन अशा प्रकारचे आपण धातू आणि अधातू दैनंदिन जीवनात वापरतो। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत एखाद्या दवाखान्यात गेला असता डॉक्टरांजवळ रक्तदाब मापक पाहिला असेल। त्यातील काचेच्या नळीत एक राखाडी रंगाचा द्रव पाहिला असेल। तो कोणता धातू असतो? तर याचं उत्तर आहे, तो धातू पारा म्हणजे Hg असतो। थोडे आठवा या शीर्षकाखालील प्रश्न आहे, धातूंच्या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना सोन्याची किंवा चांदीची सहजपणे अभिक्रिया होत नाही असे का आढळते? याचं उत्तर आहे, सोन्याची किंवा चांदीची हवा, पाणी, आम्ल किंवा उष्णता यांबरोबर कोणतीच अभिक्रिया होत नाही। आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिलेली आहेत। आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। मध्ये पहिला प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी अशा प्रकारचा एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये धातूंचे गुणधर्म आणि दैनंदिन जीवनात उपयोग। याचं उत्तर पाहूया। यामध्ये 1 तन्यता, तर याचा दैनंदिन जीवनात उपयोग काय आहे? तारा तयार करण्यासाठी। 2 वर्धनीयता, पत्रे तयार करण्यासाठी। 3 उष्णतेचे वहन, अन्न शिजवण्याची भांडी तयार करण्यासाठी। 4 विद्युत वहन, विद्युत वाहक तारा बनवण्यासाठी। आणि 5 नादमयता, घंटा तयार करण्यासाठी। दुसरा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा। पहिला आहे सोने, चांदी, लोह, हिरा। तर याचं उत्तर आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे हिरा, कारण इतर सर्व धातू आहेत। तन्यता, ठिसूळता, नादमयता, वर्धनीयता। तर याचं गटात न बसणारा शब्द आहे ठिसूळता, कारण इतर सर्व धातूंचे गुणधर्म आहेत। ठिसूळता हा धातूचा गुणधर्म नाही। CBr, तर यातील वेगळा शब्द आहे Br, कारण इतर सर्व स्थायू घटक आहेत। पितळ, कांस्य, लोखंड, पोलाद। तर यातील वेगळा घटक आहे लोखंड, कारण इतर सर्व संमिश्रे आहेत। तिसरा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे लिहा। यामध्ये स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो। याचं उत्तर आहे, तांब्यामध्ये उष्णता वाहून नेण्याची क्षमता ही स्टीलमधील लोखंडापेक्षा जास्त आहे। तांब्याला लवकर व एकसारखी उष्णता मिळते। अन्नपदार्थ शिजवण्यासाठी कमी वेळ व इंधनाची बचतीसाठी स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो। तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात? याचं उत्तर आहे, लिंबाचा रस आम्लधर्मी आहे। यात सायट्रिक ॲसिड असते। याची तांबे व पितळ या धातूवर अभिक्रिया होते व त्यावर जमलेला काळा हिरवा थर निघून जातो, म्हणजेच तांबे पितळेची भांडी स्वच्छ निघतात। म्हणून तांबे व पितळेची भांडी लिंबाने घासतात। सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात,
कारण सोडियम धातू अतिक्रियाशील आहे. त्याचा संपर्क हवेतील ऑक्सिजनशी आल्यास तो पेट घेतो. त्याचे ऑक्सिडेशन होते, म्हणून ऑक्सिडेशन टाळण्यासाठी सोडियमला केरोसिनमध्ये ठेवतात. चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? याचं उत्तर आहे, धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वॉर्निश व रंगाचे थर दिले जातात. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते. या क्रियामुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही. पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूंपासून बनलेली आहेत? उत्तर आहे, पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यांपासून बनवतात. कांस्य हे संमिश्र तांबे व कथिल यांच्यापासून बनवतात. क्षरणाचे दुष्परिणाम कोणते? याचं उत्तर आहे, धातूंचे क्षरण म्हणजे आर्द्र हवेच्या संपर्कामुळे धातूंची होणारी झीज. क्षरण झाल्यामुळे धातूच्या पृष्ठभागाची झीज होते. लोखंड गंजते. लोखंडावर छिद्रे पडतात. धातूंची चकाकी कमी होते. चांदीची भांडी काळी पडतात, तर तांब्या पितळेच्या भांड्याचा पृष्ठभाग हिरवट होतो. क्षरणामुळे स्वयंचलित वाहने, पूल, लोखंडाच्या वस्तू, जहाजे यांना धोका निर्माण होतो. राजधातूंचे उपयोग कोणते? याचं उत्तर आहे, 1. सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो. 2. चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. 3. सोन्या चांदीची पदकेही तयार करतात. 4. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने यांचा उपयोग होतो. 5. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक रोह म्हणून सुद्धा होतो. पाचवा प्रश्न आहे, खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षा नळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर या ठिकाणी अशा प्रकारचं एक चित्र आपल्या स्वाध्यायामध्ये दिलेलं आहे. परीक्षा नळी 1, परीक्षा नळी 2 आणि परीक्षा नळी 3 या चित्रांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. यामध्ये परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही? याचं उत्तर आहे, परीक्षा नळी 2 मध्ये हवेचा संपर्क तेलामुळे रोखला जातो. त्यामुळे खिळ्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. तेलाखाली असलेले उकळलेले पाणी हे वायुमुक्त असते. त्यामुळे परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज चढत नाही. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा नळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल? याचं उत्तर, परीक्षा नळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज चढलेला दिसतो कारण पाणी व हवा या दोन्हींच्या संपर्कात खिळा येत असल्याने ऑक्सिडीकरण जलद होते. परीक्षा नळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का? याचं उत्तर आहे, परीक्षा नळी 3 मध्ये कोणताच बदल दिसत नाही कारण कॅल्शियम क्लोराईड हे ओलावा, दमटपणा शोषून घेते. त्यामुळे शुष्क हवा तयार होते व खिळ्यावरील गंज रोखला जातो. आता या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय संपलेला आहे. आता स्वाध्यायाखाली आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे ज्याचं उत्तर जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हा उपक्रम घेतलेला आहे. बघूया या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे. मिठाईवरील वर्क कसा तयार करतात, वर कोणकोणत्या धातूंपासून बनवलेला असतो त्याची माहिती मिळवा. तर सुरुवातीला पाहूया मिठाईवरील वर्क कसा तयार होतो. उत्तर आहे, सोन्या चांदीचे वर्क साधारणपणे घरगुती पातळीवर मुख्यत्वे लाकडी हातोड्याने ठोकून तयार करतात. याकरिता अतिशुद्ध सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्याचे छोटे तुकडे घेतात. 2. त्यांच्यामध्ये चिवट कागदाचे किंवा शॅमॉय चामड्याचे तुकडे घालून एकावर एक रचतात. नंतर या चवडीवर लाकडी हातोड्याने ठोके देऊन वर्क तयार करतात. प्रत्येक ठोक्यानंतर चवड फिरवतात. यामुळे पुढील ठोका दुसऱ्या जागी बसून पत्रा प्रसरण पावत जातो. 3. या पद्धतीने दीर्घकाळाने हळूहळू प्रसरण पावत जाऊन पत्र्यापासून अतिशय पातळ असे वर्कचे मोठे तुकडे तयार होतात.
तर आता औद्योगिक पातळीवर सर्वाधिक वर्क ॲल्युमिनियमपासून बनवतात याविषयी आपण माहिती घेऊया. एक, ॲल्युमिनियमच्या पत्र्याचे भेंडोळे एका मोठ्या खोलीसारख्या भट्टीत सुमारे 250 अंश सेल्सिअसपर्यंत तापवून एकदम थंड करतात. 2, यामुळे धातू मऊ होऊन सहज प्रसरण पावतो. नंतर पत्रा लाटण यंत्राने लाटतात. लाटण क्रिया केली जाताना पत्र्यावर उभ्या दिशेत दाब दिला जातो आणि आडव्या दिशेत तो ताणला जातो. यामुळे त्यांच्यातून लाटल्या गेलेल्या पत्र्यापासून अतिशय चमकदार वर्क तयार होतो. आता पाहूया वर्क कोणकोणत्या धातूंपासून बनवलेला असतो. असा वर्क चांदीपासून बनवला जातो, परंतु चांदी महाग असल्याने त्याला पर्याय म्हणून ॲल्युमिनियम, कॅडमियम आणि क्रोमियमचे वर्क सुद्धा वापरले जातात. काही ठिकाणी तर सरसकट चंदेरी रंग वापरतात. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व पाठाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध प्रकारची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.